श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार येतोय। आपल्या घरात लक्ष्मी अखंड राहावी यासाठी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार केले जातात। आता ही पूजा कशी मांडायची? जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची। तिथे चौरंग मांडायचा, चौरंगाभोवती रांगोळी काढायची, चौरंगावरती एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं। सर्वात प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची। त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्या उजव्या हाताला प्रतिष्ठापना करायची। मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहायचं आणि वरती एक कलश ठेवायचा। कलशामध्ये हळदी कुंकू, दुर्वा, फूल, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला 5 झाडांचे डहाळे ठेवायचे। त्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचं, नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं। तुमच्या मनाप्रमाणे हा कलश तुम्ही सजवू शकता। त्याचबरोबर घरातल्या लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची सुद्धा आपल्याला इथे प्रतिष्ठापना करायची आहे। नैवेद्याला खडीसाखर, पंचामृत दाखवायचे आहे, त्याचबरोबर फळांचं नैवेद्य दाखवायचे आहे। आणि मार्गशीर्ष महिन्याची जी पोथी येते लक्ष्मी व्रताची ती आपल्याला दिवसभरामध्ये कधीही वाचायची आहे, उपवास करायचा आहे। संध्याकाळी एखाद्या सुवासिनीला घरी बोलवून तिला हळदी कुंकू सुद्धा द्यायचं आहे। त्याचबरोबर देवीला संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी आरती घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे हे 4 गुरुवार ही पूजा मांडायची आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। तर ही पूजा घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी आणि लक्ष्मीचा घरात कायम वास राहावा यासाठी पूजा केली जाते। तर प्रत्येकाने ही पूजा आवर्जून करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।